मंडळी, मी आहे प्रमोद खरे आणि तुम्ही पाहत आहात आपलं चॅनल मी माझे आणि तुम्ही. एवढी बांध बंदिस्ती करून आम्ही निघालो आहोत लिंचोपिंग सेंट्रलला. आणि या बघा, हे आहेत, कुठे गेले पर्यटक, गेले कुठे दाखवतो तुम्हाला. हा, हे आहेत उत्साही पर्यटक. आत्ता पर्यटक हे बघा, हा इथे बर्फ पडलेला आहे सगळा. आणि हा जो बर्फ आहे, हा बर्फ अत्यंत डेंजरस आहे. हा अत्यंत घसरणीचा बर्फ आहे. आत्ता हे पर्यटक या बर्फावरून घसरून आपटण्याच्या बेतात होते. अर्थात मीही पाऊल अगदी सावकाश टाकतोय, हळूहळू. आत्ता बघा, परत घसरत होते. हा पहिलाच बर्फावर चालण्याचा अनुभव आहे आमचा. काश्मीरमध्ये वगैरे आम्ही चाललोय, पण ते भरपूर बर्फ होतं. हे इथे बारीक भुरभुरलेलं बर्फ आहे आणि त्यामुळे हे अधिक डेंजरस आहे चालायच्या दृष्टीने. आम्ही बस स्टॉपच्या दिशेने निघालेलो आहोत. बस पकडून आम्ही लिंचोपिंग सेंट्रलला जाणार आहोत. समोर तुम्हाला दिसतोय तो बस स्टॉप आहे मॅडमच्या मागे. तिथून आम्हाला 4 नंबरची बस पकडायची आहे. 11:24 बस आहे ती. अत्यंत थंडगार आणि बोचरं असं वारं वाहतंय. पूर्ण पॅक बंद केलेलं आहे. हँड ग्लोव्ज घालायला विसरलोय, त्याची चांगलीच सजा मिळणार आहे. आम्ही बसमध्ये बसलो आहोत. ही बस आहे 24 तासांसाठी. दोघांचं तिकीट आहे 850 रुपये. चोवीस तास आम्ही ऑफ पीक या बसमधून कुठेही फिरू शकतो, लिंचोपिंग मध्ये फक्त. हे बघा, रस्त्याच्या बाजूने चालणाऱ्यांसाठी, सायकल स्वारांसाठी वेगळा ट्रॅक आहे आणि बस आणि यांच्यासाठी, वाहनांसाठी वेगळा ट्रॅक आहे. हे बघा, परत थांबले बस. मंडळी, आता आम्ही लिंचोपिंग सेंट्रल ह्या स्टेशन इथे आलेलो आहे. तर इथे मेन बस स्टॉप पण आहे आणि तुम्ही जर बाजूला बघितलं तर हे रेल्वे स्टेशन पण बाजूला आहे. ही ट्रेन आलेली आहे आता. स्टॉकहोम. इथून कुठेही स्टॉकहोम, कोपनहेगन कुठेही जायला ट्रेन मिळतात. या निरनिराळ्या ठिकाणी जाणाऱ्या बस आहेत. आणि तिकडे मागे, म्हणजे ह्या बस जिथे थांबतात तिकडे मागे आंतरराज्य बस स्थानक आहे. तिथून आम्हाला आमचा पुतण्या जो कौशल कोपनहेगनला आहे त्याच्याकडे जायला बस आम्हाला तिकडून पकडायला लागणार आहे. हे सेंट्रम स्टेशन बघा केवढं तरी मोठं आहे. वस्तुतः एक छोटंसं गाव आहे आमच्या जोगेश्वरी एवढं, पण प्रचंड मोठं हॉस्पिटल आणि असं सगळं इथे आहे. फक्त रस्त्यावरती फारशी माणसं दिसत नाहीत. आत्ता आहेत, हे बघा, थोडीफार. ट्रेन निघालेली आहे. हे बघा, हे आहे लिंचोपिंग, म्हणजे लिंचोपिंग. तो ॲक्च्युअल को नाही आहे, आपण को म्हणतोय, तो चो होतो. लिंचोपिंगचा हा प्लॅटफॉर्म नंबर 3 आहे. तेव्हा आता परत आपण मार्केटमध्ये जाऊया. मॅडम पुढे धावत निघालेले आहेत. लोंड मालमोला जाणारी ट्रेन इथे येणार आहे 12:16. हे आहे विश्रांतीगृह लिंचोपिंग रेल्वे स्टेशनचं, म्हणजे वेटिंग रूम थोडक्यात. हा अंडरग्राऊंड जिना आहे. निरनिराळ्या प्लॅटफॉर्मला जायला त्या पलीकडच्या बाजूला. ह्या पलीकडच्या बाजूला ज्या प्लॅटफॉर्म आहेत
इकडे जाण्यासाठी हा भुयारी मार्ग केलेला आहे. बाई धावत पुढे निघालेले आहेत. क्युरिओसिटी खूपच आहे. असो, चांगलं आहे. मंडळी, ट्रागार्स टू गेट म्हणून स्टॉप आहे, मार्केट आहे मेन, तिथे आम्ही आलेलो आहोत. आणि हे बघा, हे न्यूयॉर्कर वगैरे. आता आम्ही ते मार्केट फिरायला जाणार आहोत. हा एक मोठा चौक आहे. हे बघा, हे बघा, H&M कपड्यांचं दुकान आहे मोठं. त्याच्या पुढे गेल्यानंतर देखील आता हे कपड्यांचेच दुकान आहेत सगळी. हे बघा, हे फॅशन आहे, हे बायकांचं आहे, आपल्याला नको. हे बघा, हे घड्याळं वगैरे, दागिने त्यांचं आहे. ॲक्सेसर, हे बघा, हे पुन्हा एकदा ॲक्सेसरीज आहे. ब्लॅक वीक आहे, 25% सूट आहे या दुकान. ऑलरेडी प्रचंड महाग आहेत. ही घड्याळ बघा, 974 करोना, म्हणजे साधारण 9,740 रुपये. आज शनिवार आहे, दुपार, त्यामुळे बाजारात गर्दी नाही आहे. संध्याकाळी कदाचित होईल. उद्या रविवारच्या शॉपिंगसाठी लोक येतील संध्याकाळी, असं वाटतंय. हे बघा, एलिंडेक्स म्हणून आहे. हे कपडे आहेत निरनिराळे, आपल्याला परवडणार नाही आहेत. हे बघा, एलिंडेक्स. हे लाईनीत कपड्यांची दुकानं आहेत. हे M&Q, हे देखील कपड्यांचंच दुकान आहे. आम्ही सुपर मार्केटमध्ये आलेलो आहोत आणि हे स्नॅक्सचं आहे सगळं. हे बघ, काजू विजू सगळं आहे इथे. हे बघा, हे निरनिराळे स्नॅक्स आहेत. ही सगळी फुलं आहेत त्या बाजूला. हे मँगो वाळवलेली, म्हणजे आपल्याकडे 60 ज्याला म्हणतात ते. हे बघ, हे मँगोची 60 बघ. इकडे सगळं हे आहे, हे ज्यूस बीस आहेत सगळे. हे नाटक हे घ्यायचंय मला वाटतं, आणि बॅग घ्यायची आहे त्याच्याकडून. त्याच्याशिवाय काही मिळायचं नाही इथे. हे फिश वगैरे आहे, असं सगळं आहे एकंदरीत. बघूया मंडळी, हे तुम्हाला हवं आहे त्या पद्धतीचं, आपल्याला हवं आहे तसं सॅलड बनवून घ्यायचं आहे. हे बघा, त्या पलीकडच्या बाजूला सॅलड आहे सगळं. व्हेजिटेरियन्स आहेत. हे सगळं नॉन व्हेज आहे, कोल्ड मीट वगैरे, म्हणजे कोंबडी, बकरी, डुक्कर. हे चीजचे प्रकार आहेत सगळे. हे बघा, हे चीज आहे, ते पलीकडे चीज आहे, फेटा आहे, मेयोनीज आहे, पास्ता आहे तिथे. आपल्याला हवं आहे ते सगळं हे इथे. निरनिराळ्या चटण्या वगैरे म्हणाव्यात तशा सगळ्या आहे इथे. हे ठेवलेलं अकंपनीमेंट. हा पापड आहे इथे. हे बघा, हे ऑलिव्ज आणि कोशिंबरी आहेत निरनिराळ्या. हे सगळं आपण
बाउलमध्ये घ्यायचंय, बिल करायचं आणि खायचं. ही फळं दिसत आहेत, केळी, संत्री वगैरे, त्याच्यावरती किमती लिहिलेल्या आहेत. हे बघा, याला चेरी टोमॅटो म्हणतात. हे टोमॅटोज आहेत. हे सगळे रास्बेरी, तुमचे स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी, ब्लॅकबेरी असे सगळे हे फळं आहेत. एक मेलन्स आहेत निरनिराळे, द्राक्ष आहेत. हे बघा, संत्री बघा केवढी मोठी आहेत. हे लिंबू आहेत, ही वेगळ्या प्रकारची. ह्या भाज्या आहेत, पालेभाज्या म्हणतात त्या, त्यांच्या साईडच्या आहेत. लॅट्यूश वगैरे हे सगळं. इथे मिरच्या आहेत समोरच्या बघा, या केवढ्या प्रकारच्या मिरच्या आहेत इथे. सुपर मार्केट म्हणजे खरोखरच सुपर मार्केट आहे, सुपर आहे. त्या मॅडम फिरतायत. मॅडम, कसं आहे सुपर मार्केट? छान आहे, छान. मला वाटतं सगळ्या गोष्टी असाव्यात इथे. बघूया, फक्त तांदूळ दिसत नाहीयेत. बघतोय आम्ही, फिरतोय. बघूया. तांदूळ कुठे दिसले नाही, बाकी सगळं आहे. मंडळी, दारूच्या दुकानामध्ये आलेलो आहोत. हे बघा, स्वीडनमध्ये दारूची दुकानं आपल्याकडे असतात तशी नाक्या नाक्यावर नसतात. एका गावात 1 किंवा 2 दुकानं असतात फक्त. त्यामुळे इथे हे तुम्हाला सगळं, तुम्हाला पाहिजे त्या प्रकारची दारू फक्त परदेशी असते, लोकल नाही. लोकल दारू तुम्हाला इथे मिळणार नाही. ही संपूर्ण परदेशी अशा स्वरूपाची दारू आहे. हे बघा, मार्टिनी आहे, एक्स्ट्रा ड्राय व्हर्माउथ, 119, 750 मिलीला 119 क्रोना, म्हणजे साधारणपणाने 1190 क्रोना झाले, म्हणजे 1190 रुपये झाले. असो, आपण इथे फक्त तुम्हाला दाखवण्यापुरते आलेलो आहोत. घेतली तर एखादी बियर घेईन, पण ती सुद्धा प्यायची हिंमत होणार नाही, कारण थंडी प्रचंड आहे. असो, सोमरस महाराज की जय. प्युअर मोझरेला टोमॅटो सॅलड आणि हे एक टंबरेल भरून कॉफी, असे 1500 रुपये झालेले आहेत. बंद पिझ्झा खायचा त्याच्याऐवजी हा ओपन पिझ्झा खायचा, त्याच्याऐवजी आम्ही हा बंद पिझ्झा खातो. आहे छान, चवीला मस्त आहे, खिशाला पण मस्त आहे. तर मंडळी, अशा रीतीने बसमध्ये बसून आम्ही पुन्हा लोंबोवान इथे चाललो होतो मुलाच्या घरी. मार्केटमध्ये फिरून तेव्हा हा व्हिडिओ मी इथेच थांबवतोय. तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि काय मॅडम, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.